नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार फहीम शहीम खान याला अटक केलेली आहे आणि आता या प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी सुद्धा उडी घेतली आहे। त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि फहीम खान हा मालेगाव येथील अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा करत त्या दिशेने चौकशीची विनंती त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। फहीम शमीम खान हा 38 वर्षीय स्थानिक राजकीय नेता असून तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहे। जितेंद्र, आपण पाहतोय मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष आहे हा फहीम खान जो आहे 38 वर्षीय। कशी नेमकी आता कारवाई याच्यावर करण्यात आलेली आहे, कारण की गुन्हा सुद्धा दाखल केला आणि त्यामध्येच किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप? नक्कीच श्रद्धा, कारण नागपुरात जो हिंसाचार झालेला होता त्या प्रकरणात फहीम खान हा मुख्य आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या प्रकरणी त्याला अगोदरच अटकही करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतलेली आहे। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा हा शहराध्यक्ष आहे फहीम खान आणि हा काही महिन्यांपूर्वी मालेगाव येथे देखील गेलेला होता। मालेगावमध्ये काही नेत्यांशी काही संघटनांशी त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये एक 2 घोटाळे झाल्याची माहिती देखील समोर आणली होती आणि त्याची चौकशी जी आहे ती ईडी करत आहे। 22 कोटींचा हा घोटाळा असल्याचं किरीट सोमय्या यांनी दावा केलेला आहे। निवडणुकीच्या दरम्यान मनी लॉन्ड्रिंग करून आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता आणि त्या प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे। त्या प्रकरणात आता जेव्हा फहीम खान हा देखील मालेगाव येथे आलेला होता, मालेगाव येथे नेत्यांशी भेटून गेला, संघटनांशी भेटून गेलेला होता, त्यामुळे फहीम खानची देखील चौकशी करण्यात यावी आणि बांगलादेशी कनेक्शन कुठे आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केलेली आहे। तर यावर नागपूर पोलिसांनी माहिती दिलेली आहे की आता ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे, मात्र जी आहे ती योग्य चौकशी करूनच पुढे काय आहे ते सांगता येईल। त्यामुळे एकूणच पाहता आता या प्रकरणात जे आहे ते आता किरीट सोमय्या देखील उडी घेतल्याचं दिसून येत आहे। श्रद्धा, अगदी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।